बीपी माझा. नमस्कार, ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पाहून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. विलिनीकरणानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवारच करणार होते. शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर शिंदेंचं लिखाण गैर आणि अनाठाई. तटकरेंचा पलटवार. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया 2 आठवड्यात पार पडणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा थोड्याच वेळात बारामतीमध्ये पहिला जनता दरबार. अजित पवारांप्रमाणेच सकाळीच केली कामाला सुरुवात. नवी मुंबईकरांसाठी काही करत नसाल तर तुमचे नगरविकास मंत्रीपद काय चाटायचं का? गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवरती कडाडून टीका. नगरविकास खात्याच्या सिडकोनं भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचाही आरोप. तेलंगणातल्या पालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचाच बोलबाला. 7 पैकी 5 महापालिका आणि 183 नगरपालिकांमध्ये दणदणीत विजय. 3000 जागांपैकी 1500 जागांवरती काँग्रेस उमेदवार विजयी. काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना दणका. कारखान्यावरील वजन काटे आता सरकारी सर्व्हरशी जोडणार. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. मुंबई आणि उपनगरवासियांसाठी खुशखबर. समुद्रातून आणखी 10 जलमार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यामध्ये. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा भाईंदर परिसरामध्ये जलमेट्रो उभारणार. बँकांच्या कर्जवसुलीच्या मनमानी आणि तगाद्याला पूर्णविराम. रिझर्व्ह बँकेनं जारी केली नवी नियमावली. वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचे उर्मट वर्तन थांबवण्याची अपेक्षा. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारासंबंधी राहुल गांधी शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा आरोप. शेतकरी नेते म्हणून काँग्रेसच्याच नेत्यांना भेटल्याची टीका. बांगलादेशात 17 वर्षांनंतर पुन्हा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाची सत्ता. पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन. प्रेमीजनांच्या आकर्षणाचा आज व्हॅलेंटाईन डे. बाजारपेठांमध्ये गुलाबाचे भाव स्वस्त. 10 ते 15 रुपयांना मिळतोय 1 गुलाब. पण मुझफ्फराबादमध्ये प्रेमी जोडप्यांसाठी दंडुके. हेडलाईन्स नंतर या बुलेटिन